आज 12 वाजता लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे। महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आमच्या बहिणींनी आम्हाला निवडून दिलं म्हणून आजच 2,40,00,000 महिलांना बहिणींना पैसे वाटप करणार। बघा, आजच 2,40,00,000 बहिणींना पैसे वाटप आम्ही करणार। बहिणींनी आम्हाला प्रचंड मताने विजय देखील करण्यात आलेला आहे, म्हणून आजच बहिणींना पैसे वाटप करा। बहिणींमुळेच आमचा विजय झाला असं देवेंद्र फडणवीस, आजच त्यांची शपथविधी झाली। आज आपल्या मुख्यमंत्रीची निवड सुद्धा झाली आहे। आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करून टाकली, भाजपला चांगल्या मताने विजय केल्यामुळे महिलांना डिसेंबरचा जो हप्ता आहे तो आजच मी त्यांच्या बँक अकाउंटला जमा करणार। तुम्हाला आता 2100 रुपये आजच्या तुमच्या खात्यात जमा होणार आहे। जमा कसं होणार आहे, कोणत्या महिलाला भेटणार आहे, कोणाला भेटणार नाही हे देखील त्यांनी सांगून टाकलं। आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे की महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। तर इथं बघू शकता तुम्ही साहेबांनी काय म्हटलंय। आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये आजच वाटप होणार। ज्या महिलांना 6वा आणि 7वा हप्त्याची वाट आतुरतेने पाहत आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या महिला आतापर्यंत खूप दिवसापासून वाट पाहत आहे की 5वा आणि 6वा या हप्ता आपल्याला कधी मिळणार, 6वा आणि 7वा हप्ताला कधी मिळणार, भरपूर अशा महिला आहेत ज्यांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। पण आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की सर्व महिलांना आत्ताच्या आत्ता त्यांच्या अकाउंटला पैसे जमा करण्यात येणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करून दिली। आता कोणाला किती पैसे मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे हे सुद्धा त्यांनी टाइम सुद्धा सांगून टाकला, या टाइमला तुम्हाला पैसे भेटणार आहे। आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। पण इथं बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा 2100 रुपये तुम्हाला आता मिळणार आहे। तुम्हाला जे 2100 प्लस 2100 असं 4200 रुपये भेटणार होते, तर आत्ताचे आजच्या आज तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील आणि जे उर्वरित 2100 रुपये ते तुम्हाला पुढच्या वीकमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या खात्यात जमा होणार आहे। ठीक आहे, आत्ताची मोठी अपडेट होती। तुम्हाला माहित होतं 4200 रुपये तुम्हाला मिळणार होते, पण आज तुम्हाला 2100 रुपये भेटून जातील आणि लगेचच पुढच्या महिन्यात तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे। आणि ज्या महिलांना आत्ताची मोठी अपडेट, ज्या महिलांनी गॅससाठी फॉर्म अप्लाय केला होता 3 सिलेंडर देखील त्यांना फ्री मिळणार आहे, म्हणजे याची सबसिडी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। आणि ज्या बहिणींनी आत्तापर्यंत 9,200 रुपये ज्यांना भेटले असतील त्यांना गॅसचे पैसे आणि अन्नपूर्णा योजनेचे पैसे असं एकत्र करून त्यांना 9,200 रुपये त्यांना देण्यात येणार आहे। आत्ताची मोठी अपडेट आहे। आणि ज्या बहिणींनी सिलाई मशीनसाठी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी, त्यांना सुद्धा आता सिलाई मशीन देण्यात येणार आहे। याची एक मोठी बातमी समोर आली आहे। सिलाई मशीन आणि पिठाची गिरणी देखील देण्यात येणार आहे। हे 2 गोष्टी या गिफ्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे। ऑलरेडी यांनी योजना सुरू केली होती। तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 100% पिठाची गिरणी आणि सिलाई मशीन भेटणार आहे। पण आता तुम्हाला 2100 रुपये आजच्या तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आणि यावर एक मोठा अपडेट सुद्धा समोर आलेला आहे। मोठा अपडेट कसं समोर आलं आहे, आता डिसेंबरचे पैसे याच निवडक महिलांना मिळणार आहे। आता कोणत्या त्या निवडक महिला असणार आहे, कोणाला भेटणार, कोणाला मिळणार नाही, सर्व महिलांना आता पैसे येणारच आहे, पण सर्वात अगोदर या निवडक महिलांनाच पैसे देण्यात येणार आहे। तर कोणत्या त्या निवडक महिला असणार आहे त्यावर एक मोठी अपडेट समोर आली आहे। आता बघू शकता तुम्ही, ज्या महिलांना पैसे जमा होणार त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी। आता कोणते ते 8 जिल्हे आहेत, ठीक आहे, त्यांना पैसे वाटप होणार। ठीक आहे, सर्व जिल्ह्यात तर वाटप होणार आहे, पण सर्वात अगोदर 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आता 8 जिल्हे कोणते आहेत, जर तुम्ही या 8 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला आजच्या आज पैसे भेटून जातील, आजच्या आज तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे। 8 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला आजच्या आज पैसे मिळणार आहे। सर्वात अगोदर यवतमाळ, ठीक आहे, यवतमाळ जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आजच्या आज पैसे मिळून जाणार आहे, तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। आणि दुसरा म्हणजे सातारा, सातारामध्ये जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहे। आणि तिसरा म्हणजे अमरावती, अमरावती जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला आजच्या आज 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे। ठीक आहे, आता काही महिलांचे कमेंट येत होते की सर तुम्ही 4200 रुपये बोलले होते आणि 2100 रुपये कसं मिळणार। ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की डिसेंबरचे पैसे तुम्हाला 2100 रुपये आत्ताच मिळून जातील आणि जसे 2025 सुरू झाला म्हणजे जानेवारीला, तसं एकत्र तुम्हाला
जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे एकत्र पैसे तुम्हाला 4,200 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे। हे सुद्धा एक मोठी अपडेट आहे। आता निवडणुकीमध्ये महिलांनी भरपूर त्यांना मतदान केल्यामुळे प्रचंड विजय सुद्धा झाला आहे। म्हणून डिसेंबरचे पैसे आम्ही डिसेंबर संपल्यावर नाही, बल्कि डिसेंबर सुरू होण्या अगोदरच आम्ही त्यांच्या खात्यात जमा करणार आहोत। म्हणजे आत्ताच्या आत्ता तुमच्या अकाउंटला आम्ही जमा करू आणि जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे, जानेवारीला 2 हप्त्यांचे पैसे त्यांना 4,200 रुपये त्यांच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत। आता तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली। जसे त्यांनी शपथ घेतली असं एक मोठं अनाउन्समेंट सुद्धा करून टाकले की सर्व बहिणींमुळे आमचा विजय झाला आहे, तर बहिणींना सर्वात अगोदर आम्ही डिसेंबरचे पैसे त्यांच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत। आता या 3 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि उर्वरित जे 3 जिल्हे आहेत त्यामध्ये एक नाशिकमध्ये जरी राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला पैसे भेटणार आहे, पुण्यामध्ये राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आणि नंदुरबार जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर आजच्याच तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार, 2100 रुपये सर्व जिल्ह्यात वाटप होणार आहे, पण सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता, कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्ही या जिल्ह्यात नसेल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटणार आहे, पण तुम्हाला थोडं वाट पाहावं लागेल। सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आता उर्वरित जे जिल्हे राहिले आहेत ते म्हणजे बीडमध्ये राहत असाल तर पैसे भेटून जातील, कोल्हापूरला जरी राहत असाल तरी तुम्हाला पैसे मिळणार आहे। असं 8 जिल्ह्यांपैकी जरी तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला आजच्या आज पैसे भेटणार आहे। 2100 रुपये 100% तुम्हाला मिळणार आहे। पण यावर एक मोठा प्रश्न येतो की फक्त याच निवडक महिला कशा, प्रत्येक महिलाला तर पैसे देण्याची त्यांची घोषणा आहे, 2,40,00,000 महिलांना पैसे वाटप होणार आहेत, फक्त याच निवडक महिलांना का पैसे मिळणार आहे? तुम्हाला माहिती आहे 7,500 रुपये भरपूर महिलांना भेटले, पण भरपूर महिलांना अजून 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा भेटला नाही त्या महिलांना सर्वात अगोदर पैसे वाटप होणार, नंतर 7,500 ज्यांना भेटले आहेत त्यांना वाटप होणार आहे। जर तुम्हाला 7,500 भेटले असतील तर तुम्हाला बी भेटणार आणि ज्यांना 1 रुपया भेटला नाही त्यांना सुद्धा पैसे वाटप होणार। म्हणून काळजी करू नका, सर्वांनाच पैसे मिळणार आहे। 2100 रुपये सर्व महिलांना पैसे जमा होणार आहे। फक्त 2 दिवस तुम्हाला लेट भेटतील, 2 दिवस त्यांना अगोदर भेटणार आहे। ठीक आहे, ही मोठी अपडेट होती। आणि ज्या महिलांचं ठीक आहे आत्तापर्यंत त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला नाही, त्यांचं काही प्रॉब्लेम असेल कागदपत्रामध्ये ते तुम्ही दुरुस्ती करा, हे सुद्धा एकनाथ शिंदे सरांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करून टाकली आहे की तुमचं कागदपत्र दुरुस्ती करा। उर्वरित तुमचे 7,500 रुपये तुमच्या अकाउंटला टाकू आणि आत्ताचे 2100 देखील तुमच्या खात्यात आम्ही टाकणार आहोत। म्हणजे ही पण एक मोठी घोषणा आहे। साहेबांनी स्पष्टपणे सांगून दिलं की उर्वरित जेवढे पण पैसे म्हणजे तुम्हाला 9,500 रुपये 100% तुम्हाला मिळणार आहे। कसं, ज्यांना आतापर्यंत 1 रुपया भेटला नाही त्यांना 7,500 रुपये आणि यांना 2100 रुपये देखील तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही काही काळजी करू नका, कोणतीही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही। सर्व बहिणींना आम्हाला पैसे वाटप करायचे, म्हणून चिंता करायची गोष्ट नाही। आणि इथं बघू शकता 2100 + 2100 आपल्याला भेटणार होते, ही मोठी घोषणा होती, पण आता फक्त तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे। 2100 रुपये आणि 2100 केव्हा मिळणार तुम्हाला? जानेवारी आणि फेब्रुवारीचा महिना असेल तेव्हा तुम्हाला 4,200 रुपये तुमच्या खात्यात जमा करणार आहोत। 1500 वरनं ही स्कीम आता 2100 वरनं आली आहे। आता 2100 वरनं आता 2100 प्लस जर तुम्ही केलं तर तुम्हाला 2 महिन्याचे ॲडव्हान्स पैसे सुद्धा देण्यात येणार आहे, ते म्हणजे 4,200 रुपये। आणि यावर एक मोठं अपडेट म्हणजे या बँकेपैकी तुमचं खातं असणे गरजेचं असेल। तुमचं खातं जर या बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला या जिल्ह्यात जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्हाला या बँकांपैकीच तुमचं खातं असणे गरजेचं आहे। ते बँक कोणतं आहे मी ऑलरेडी सांगितलं आहे, पण तुमच्यासाठी एक रिकॅप करून देतो की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, कोटक बँक, ॲक्सिस बँक, यापैकी युनियन बँक आणि यामध्ये एक सर्वात मोठं बँक येतं ते म्हणजे इंडिया पोस्ट बँक। इंडिया पोस्ट बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी काही घाबरायची गरज नाही, तुम्हाला तर 100% पैसे भेटणारच आहे। कारण की तुमचं जर इंडिया पोस्ट बँकमध्ये खातं असेल, या इंडिया पोस्ट बँकमध्ये एका दिवसात त्यांचं खातं ओपन होतं, KYC सुद्धा झालं असेल आणि लाडकी बहीणला अपलोड सुद्धा केलं असेल। तुम्ही जर फॉर्म व्यवस्थित भरला असेल, ज्या महिलांना 1 रुपया भेटला नाही, तुम्ही जर फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर तुम्हाला 100% पैसे भेटतील। आणि नाही भरला असेल तर तुम्ही तुमचं कागदपत्र दुरुस्ती करा, तुम्हाला देखील सर्व पैसे एकत्र मिळणार आहे। आता जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल, हे अपडेट आवडलं असेल, व्हिडिओला लाईक देखील करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका असं नवनवीन माहिती बघण्यासाठी। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।